नमस्कार. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे, कर्जमाफीची. पण थांबा, या घोषणेमागे नेमकं आहे तरी काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा फायदा नक्की कोणाला मिळणार? चला तर मग सोप्या भाषेत समजून घेऊया की नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण. तर सुरुवात करूया त्या आकड्याने जो सध्या सगळीकडे चर्चेत आहे, 2 लाख रुपये. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची ही कमाल मर्यादा आहे. 2 लाख. आकडा ऐकायला तो खूप मोठा वाटतो, पण याचा अर्थ असा आहे की सगळ्याच शेतकऱ्यांचा कर्ज माफ होणार नाही. आणि खरी गोष्ट इथूनच सुरू होते. चला, सगळ्यात आधी बघूया की ही घोषणा नेमकी आहे तरी काय. राज्याच्या 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने ही कर्जमाफी जाहीर केली. तर मग या घोषणेत काय काय आहे बघूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापर्यंतचं पीक कर्ज माफ होणार आहे. दुसरं म्हणजे यासाठी एक तारीख ठरवली आहे, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचं कर्ज थकीत असायला हवं. एक चांगली गोष्ट त्यांच्यासाठी आहे, जे नियमित कर्ज फेडतात त्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. आणि हो, यात फक्त सहकारी किंवा राष्ट्रीयकृत बँकांमधून घेतलेली अल्प मुदतीची कर्ज विचारात घेतली जाणार आहेत. पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीला एक दुसरी बाजू असते. तसंच काहीसं इथेही आहे. म्हणजे ही कर्जमाफी सरसकट सगळ्यांसाठी नाहीये. यामागे बऱ्याच अटी आणि शर्ती असणार आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाही. आणि या अटींमागचा सरकारचा हेतू तसा बघायला गेला तर अगदी सरळ आहे. त्यांना फक्त हे बघायचं आहे की जी काही मदत दिली जातीये ती फक्त आणि फक्त गरजू शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचावी, अशा लोकांपर्यंत नको ज्यांना त्याची गरज नाही. तर मग येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की पात्र कोण आणि अपात्र कोण. आत्तापर्यंत जी काही माहिती समोर आलीय त्यानुसार चित्र काय दिसतंय ते जरा पाहूया. सरकारनं इथे एक स्पष्ट विभागणी करू पाहते. एकीकडे आहेत गरजू शेतकरी आणि दुसरीकडे सधन शेतकरी. आणि ही कर्जमाफी फक्त पहिल्या गटासाठी आहे. पण मग प्रश्न हा आहे की हा श्रीमंत शेतकरी ठरवणार कसा? काय निकष लावणार? याबद्दल काही संकेत महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. म्हणजे बघा, ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे किंवा मोठा बंगला आहे, जे लोक इन्कम टॅक्स भरतात किंवा जे बागायती शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवतात, अशा लोकांना या योजनेतून वगळलं जाण्याची दाट शक्यता आहे. आणि हे काही फक्त हवेतले अंदाज नाहीत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे स्वतः स्पष्ट केलं आहे. ते काय म्हणालेत की ही कर्जमाफी कुठल्याही श्रीमंत शेतकऱ्याला दिली जाणार नाही. समितीचा अहवाल यायला वेळ लागला तरी चालेल, पण मदत फक्त पात्र शेतकऱ्यालाच दिली जाईल. आता हे जे काही नियम आहेत, निकष आहेत, हे असेच तर ठरणार नाहीत, बरोबर? त्यासाठी एक अधिकृत प्रक्रिया आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहे एक विशेष समिती. याचा अर्थ काय होतो की आत्ता आपण ज्या निकषांबद्दल बोलतोय ते अंतिम नाहीत. ते फक्त इशारे आहेत. सरकारने एक समिती नेमली आहे जी या सगळ्याचा अभ्यास करेल आणि अंतिम नियम ठरवेल. म्हणजे सगळा निर्णय त्या समितीच्या अहवालावर अवलंबून असणार आहे. बरं, मग ही प्रक्रिया पुढे कशी जाणार आहे ते टप्प्याटप्प्याने पाहूया. पहिला टप्पा तर पार पडलाय, म्हणजे घोषणा झाली. दुसरा टप्पा, समितीची स्थापना, तेही झालंय. आता आपण तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत, म्हणजे समितीच्या अहवालाची वाट बघतोय, जो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो. आणि मग त्यानंतरच अंतिम निर्णय होईल. तर मग आता ह्या क्षणी आपण कुठे आहोत? खरं सांगायचं तर अजूनही बऱ्याच गोष्टी अस्पष्ट आहेत. आणि पूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी आपल्याला थोडी वाट बघावीच लागणार आहे. आणि इथेच या योजनेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे, श्रीमंत आणि गरीब शेतकरी. हा फरक करणं वाटते तितकं सोपं नाहीये. ही जी सगळी प्रक्रिया असणार आहे ती खूप किचकट, गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असू शकते. विचार करा, प्रत्येक शेतकऱ्याची माहिती तपासणं हे किती मोठं काम असेल. आणि म्हणूनच शेवटी हा एकच प्रश्न उरतो की गरजू शेतकऱ्याला मदत पोहोचवण्याचा हेतू तर खूप चांगला आहे, पण त्यासाठी जी ही कडक आणि गुंतागुंतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे, तीच प्रक्रिया त्या गरजू शेतकऱ्यासाठी एक अडथळा तर नाही ना ठरणार? हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे.